त्याबद्दल अभिनंदन करते. आणि माझा प्रश्न आहे की आपण कादंबरीचं स्थान निवड केली. कादंबरीची निवड यासाठी केली की जे लिहायचं होतं ते कथेत मावतलं होतं. मग त्या कथेची दीर्घकथा करायचा प्रयत्न केला, दीर्घकथेचे मावतलं होतं. मग लघु कादंबरी करायचा प्रयत्न केला, लघु कादंबरीचे मावतलं होतं. म्हणून ही दीर्घकथा. कारण कथा आणि कादंबरी यामध्ये सूत्र फक्त स्पेस आवाका एवढाच मोठा असतो. बाकी पात्र कथानक व्यक्ती सगळे संवाद सारखेच असतात. दोन कादंबरीची निवड केली. खूप छान लिहिली, पण त्याचा जर शेवट सकारात्मक केला असता, समजा त्या दुर्गाला त्याच्या मुलाने नेलं कृष्णाने, किंवा त्याला त्यांनी तिला म्हटलं असतं की मी तुला नेतो आहे, तर तिला खूप छान वाटलं. दुर्गाला छान वाटलं असतं, तुला नेतो का मी पुढच्या वेळेस. आणि सकारात्मक झाला असता तर छान झालं म्हणजे माझा असा विचार आहे, तुम्ही एक लेखक म्हणून योग्य आहे, पण तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मला याबद्दल यासाठी हे वाटतं की आजच्या काळामध्ये समाजामध्ये लोक असे राहिलेले नाहीये. कारण चांगल्या गाण्याची किल्ली काढणारे लोक भरपूर आहेत. त्यामुळे या लोकांचं प्रतिनिधित्व करणं आवश्यक होतं. दुसरी गोष्ट काय होतं की आजच्या समाजाची रीत जी आहे ती अशीच आहे की वाईट झालेलं लोकांना आवडते, चांगलं झालेलं आवडत नाही. आता कथा कादंबऱ्यांमध्ये फक्त आवडते, वास्तविक जीवनामध्ये आवडत नाही. आता पाहिलं म्हणजे समजा ती वाचली असते, नेतो म्हटलं असतं, तिनं काय केलं असतं? तिनं कोणासाठी ती जगली असते? फक्त स्वतःसाठीच नाही. स्वतःसाठी जर जगली असती तर आतापर्यंत जे प्रमेय मांडलेलं होतं इतरांसाठी जगण्याचा वसा तिने जो जगलेला आजपर्यंत तो संपला. म्हणजे तिला स्वतःसाठी जगावं लागलं असतं, म्हणजे सेल्फिश पण तिच्यात आलं असतं, स्वार्थीपणा तिच्यात आलेला असता. तिला स्वाभिमानानं जगायचं होतं, स्वाभिमानानं मरायचं होतं, म्हणून मरण अटळ होतं. आणि जे आता ती परिस्थितीनं कितीही कमजोर असली तरी ती उच्च विचारांची होती. आणि उच्च विचारांचे, विशाल विचारांचे माणसं अतिशय विचारपूर्वक जेव्हा कदम पावलं टाकतात तेव्हा ते टोकाचे पावलं टाकत असतात. म्हणून ते साने गुरुजींचं तुम्हाला उदाहरण दिलं. साने गुरुजींना काय गरज होती मरायची? काही गरज होती का? जगाला प्रेम घरातून एकही धर्म जगाला प्रेम असावे असे सांगणारे साने गुरुजी एका रात्री अचानक लागले. त्या त्यांच्या हे टोकाचं पाऊल का उचलावं लागतं? तर आहे ती परिस्थिती जगण्यासारखी नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं? एक तर त्या परिस्थितीच्या विरुद्ध लढणं किंवा ती परिस्थिती स्वीकारून मृत्यू स्वीकारणं, हे दोनच पर्याय त्या प्रसंगी असतात. म्हणून लढणं शक्य होत नाही तेव्हा आपल्याला मृत्यू पत्करावा लागतो. काय होतं? आता तुम्ही पहा खेड्यामध्ये असंख्य आज मोठे मोठे डॉक्टर इंजिनियर आहेत आणि ते परदेशामध्ये गेल्यावर किंवा इथे असताना सुद्धा किंवा काही श्रीमंत मंडळी सुद्धा किंवा काही नोकरदार मंडळीचं सुद्धा आई वडील आज 50-50 जगताना दिसतात. खेड्यापाड्यामध्ये शेतकरी कुटुंबातले बापाला आईला घराच्या बाहेर काढून टाकतात, तर पूर्ण जमीन आपल्या ताब्यात घेऊन ठिकेला लावतात. ही परिस्थिती आहे. लोक अशा पद्धतीनं म्हणजे आपल्या मायबापानं आपल्यासाठी एवढं केलं याची कदर न ठेवता जगणारे लोक आहेत. त्याचं अतिशय उत्तम उदाहरण तुम्हाला मी देतो. ज्या चिन्हावरती निवडून आले, ज्या पक्षावरती निवडून आले, अशी 6 माणसं दुःखरूप. कारण काय? तर आम्हाला पैसे मिळत नाहीत आणि सत्ताधाऱ्याकडे गेल्यावर पैसे मिळतात, लढून गेले. आता मला सांगा, तो बाप म्हणून किंवा पक्ष प्रमुख म्हणून त्याच्या मनावरती काय वाटत असेल? तो बिचारा लग्न आता 6 ठिकाणी फिरून राहिलेला आहे. 6 ठिकाणी फिरून राहिलेला काय वाटत असेल? एक तर लढणं किंवा मग सगळा पक्ष गंगेला अर्पण करून मोकळं होणं एवढंच त्याच्या हातामध्ये राहतं.
म्हणून ही टोकाची माणसं दोनच पर्याय निवडतात, एक तर लढायचं नाही तर मग संपायचं. म्हणून मग मी एक शेक्सपियरचं वाक्य घेऊन म्हणजे विचार करून किंवा मग ताले गुरुजींचा एक आधार घेऊन आणि तिसरी गोष्ट सुरेश भटांचं जगण्यानं ठरलं होतं, मरणाने केली सुद्धा, या विचाराशी येऊन मग तिला आत्महत्या करायला भाग पाडलं. कसला लागेल मला प्रश्न म्हणजे तिथे कादंबरीमध्ये जेव्हा ते दुःख भोग चालणार आणि समोर जाताना तिला ज्या वेदना सहन करत होती ती, आणि तर मग ती मुलाला जेव्हा तुम्ही मांडले की समाजातले लोक तिला सांगत होते, त्या मुलाला कृष्णाला सांगत होते की तू जी आई अशी आहे तशी आहे होती आणि वडिलाला खाली आणि आम्हाला म्हणजे असं केलं, त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार भरले. तर ते भरल्यानंतर जेव्हा समाजामध्ये हे आहे वास्तव्य चित्र आहे, अजून पण आहे, पण त्यावेळी जागृत राहणे महत्वाचं आहे की हे लोक एवढे म्हणजे भयानक चित्र तर ते तुम्ही जे चित्र मांडले तर ते मला खूप आवडलं की काहीतरी जागे करण्यासाठी म्हणजे ते लिहिलं आहे तुम्ही, ते प्रश्न मांडले आहेत आणि ते खरं चित्र आहे. आणि मला कादंबरी तुमची जे वाचलेलं तरी तुमच्या या मुलाखतीवरून आवडली. धन्यवाद ताई, धन्यवाद. तर प्रत्येक कलाकृती ही जेव्हा निर्माण होते तर त्या निर्माण होण्याच्या मागे काहीतरी कारण असतं, एखादी घटना असते, अनुभव असतो किंवा स्वतःच्या मनामधला एक काहीतरी म्हणजे विचार असतो. ही कादंबरी, हा कादंबरीचा जो विषय तुम्ही घेतलेला आहे तर हा विषय या बाबतीत कसा तुम्हाला नेमका तुम्ही तोच का निवडला किंवा कादंबरी या विषयावर का निर्माण झाली? इथून सुरुवात झाली होती आपली. याच्यावर आपण दीर्घ भाष्य केलेलं आहे. 1972ला जो दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये माणसं लाल ज्वारी म्हणजे किलो म्हणजे लाल गुंजी खाऊन जगले होते. त्यावेळेला गुरढोरं सुद्धा सोडलेली होती. माणसं रस्त्यानं भटकत भीक मागत होते, आम्हाला मदत करा म्हणून. कोणी भीक देत नव्हते. खेड्यातली माणसं शहरात येत होती, कोणी शहरात काम देत नव्हते. उपाशी पोटी दिवसभर राहून संध्याकाळी जेव्हा घरी जात तेव्हा त्यांचे चिले प्यायला असं वाटे आज जेवायला मिळेल, बाबाला काहीतरी कमावून आणलं म्हणून. तर तेही मिळत नव्हतं. सरकारनं रोजगार हमीचं काम सुरू केलं म्हणून ती लाल गुंजी त्या पैशानं मिळाली, कारण त्यांच्याकडे पैसा सुद्धा राहिलेला नव्हता. अशा पद्धतीनं या पार्श्वभूमीवर ही कादंबरी घेतलेली आहे. एकीकडे तो काळ उभा केला आहे आणि दुसरीकडे त्या काळाच्या पट्ट्यावर घडणाऱ्या राजकीय सामाजिक घटना समांतरपणे एका खेड्याचं एका प्रदेशाचं चित्रण समांतरपणे केलेलं आहे. अशा प्रकारे ती पार्श्वभूमी आहे, म्हणून तो काळ निवडलेला आहे. हा काळ 70 ते 80चा मराठी साहित्यामध्ये आलेला नाही आहे. त्या 80 मध्ये ग्रामीण साहित्याची सुरुवात झाली, ओरिजिनल ग्रामीण साहित्य. त्याच्या आधी जे होते ते पुण्या मुंबईला राहणारे साहित्यिक पुण्या मुंबईत राहून ग्रामीण साहित्य लिहित होते. ते ओरिजिनल नव्हतं, ते एका संवेदनेतून दुरस्त पाहून लिहिलेलं होतं. ओरिजिनल साहित्य 80 पासून आलं. पण त्यात एक आणीबाणीची भीती होती. इंदिराबाईचा राग होता, त्यामुळे त्यावेळेला एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झालेला होता 1-2-3 वर्ष. ह्या सगळ्या भीतीपोटी असेल किंवा कुठल्या कारणानं मला जो काळ सुटला तो सुटला आणि त्यानंतर समकालीन साहित्य लिहायचे तुम निघाले. म्हणजे जे लिहायचं ते समकाळातलंच लिहिलं पाहिजे. आजही काही समीक्षकांनी मला सांगितलं की तुम्ही या आधीचा काळ साहित्यात घेण्यापेक्षा समकाळामध्ये जर लिहिलं असतं तर या कादंबरीला आणखी वेगळे झालं असतं. मी म्हटलं मला तसं करायचं नव्हतं. मला त्या 70 ते 80च्या दशकाच्या काळातलं
आणि तिथल्या जनजीवनाचं, तिथल्या ग्रामीण लोकांचं, त्यांच्या जगण्याचं, त्यांच्या पशुपक्ष्यांचं आणि एकंदर भारतीय समाजाचं चित्र काढायचं असल्यामुळे मला तो काळ घेणं आवश्यक होता आणि तो काळ समांतर पुढे जात जात आजच्या पिढीला आपल्या आई वडिलांना आजोबानं त्या काळात काय खाल्लं काय जगलं हे अजिबात माहीत नाही. सांगायला गेले तर तुम्ही आता आम्हाला तुझा शहाणपणा सांगू नका म्हणतात आणि मोकळे होतात. म्हणून निदान एक दस्तऐवजीकरण करून ठेवावं जेणेकरून पुढच्या पिढीच्या कोणत्याही माणसाला वाटलं की आमच्या आजोबा पणजोबा कसे जगले हे सांगण्यासाठीच हे दस्तऐवजीकरण आहे. आजकाल कोणी वाचत नाही हे आपल्याला माहित आहे. तरी कादंबरी काढली पैसे खर्च करून, याला कारण आहे दस्तऐवजीकरण करून ठेवायचं. कधी कोणत्या मॅडमला गरज पडली, कोणत्या एखाद्या व्यक्तीला गरज पडली, त्या काळाचं चित्र कसं होतं ते पाहिलं पाहिजे. हे दस्तऐवजीकरण करून ठेवलं. आज कोणी वाचत नाही असं आपण म्हणतो. नुसतं वाचतच नाही, विद्यार्थी पहिल्यासारखे शिकतही नाही. पहिले ट्युशनला जाणं म्हणजे काय होतं, अनपढ बुद्धू असं होतं. आता तुमच्या पोराला ट्युशन नाही लावली तर तुम्ही दरिद्री भिकारी आहात असं वाटतं. पहिले ते लोक वावराला जाताना चटणी भाकर रात्री जे असेल तर ते फडक्यामध्ये बांधून घेऊन जात होते. 9-10 वाजता न्याहारी करीत होते. आता शिळं पाकं कोणी खात नाही, सरळ ढोलीमध्ये टाकलं जाते. पहिले लहान पोरं सुद्धा भात भाकर भाजी खात होते. आजचा पोरगा पिझ्झा बर्गरवर आलेला आहे. आज राजकारणामध्ये सुद्धा श्रीमंत असल्याशिवाय तिकीट भेटत नाही. कारण इलेक्टिव्ह मेरिट, त्याच्याजवळ किती पैसा आहे ते आहे. समाजातला कितीही सभ्य माणूस असेल तरी त्याला कोणताही पक्ष तिकीट देत नाही. ही समाजाची अधोगती या निमित्तानं मला या कादंबरीतून मांडायची. म्हणजे समाज जो विचार करतो आहे, तुम्ही म्हणता ना त्या पोराला असं काहून सांगितलं असं काहून सांगितलं, ही समाजाची रीत आहे. सुधाकर गायकवाडांनी लिहिलंय ना, आम्ही चिंध्या बाजून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकता फिरकना. आम्ही चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो, गिराईक फिरकता फिरकना. मग आम्ही सोनं पांघरून चिंध्या विकायला बसलो, गिराईक सरता सरता. ही समाज दुनियेची रीत आहे. ही रीत मला लोकांपर्यंत आणायची होती. या रीतीचा बायोडाटा आधीचा तो आजच्या पिढीपर्यंत द्यायचा होता. कधी काळी एखाद्या मुलानं जरी वाचलं तरी ते त्याच्या कामात आला पाहिजे. ही त्या मागची शुद्ध भावना होती. परंतु हे सगळं संपत नाही असे वाटत असले तरी आता थांबायला हवे. सुजाच्या विनंतीला मानले डॉक्टर श्री श्याम लोहरकर, डॉक्टर श्री बावनकुळे सर ऐश्वर्या भालेराव इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार. भविष्यातही महानकर सरांची लेखणी तरक्त राहावं अशा अपेक्षा व्यक्त करीत मी अपेक्षा वारकऱ्यांचे आभार मानत आणि पुढील महिन्यात एका नवीन विषयावर भेटण्याची ग्वाही देत